ओम शांती. शिवबाबांचा आणि मंगलादीदींचा खूप खूप धन्यवाद. या विद्यालयामध्ये मी पंकजनगरला इथं आली आणि माझ्या जीवनाचं बदल झाला आणि जीवन माझं घडलं. आणि या शिवबाबाच्या याच्यामुळे मला हिंमत पण आली आणि शिवबाबा बुद्धिवानाचा बुद्धिवान आहे. तर हिंदीमध्ये मी गीत म्हणते. आडानी दुनिया प्रभु जी कैसे तारियो, आडानी दुनिया प्रभु जी कैसे तारियो. जिंदा बाप को रोटी न दे मरे बाद पछतावे, जिंदा बाप को रोटी न दे मरे बाद पछतावे. मुठ भर चावल घर में फेंका कौआ बाप बुलावे. आडानी दुनिया प्रभु जी कैसे तारियो, आडानी दुनिया प्रभु जी कैसे तारियो. म्हणजे आपण जिवंतपणे आई वडिलांची सेवा करत नाही, त्यांना टायमावर भोजन देत नाही आणि मेल्यानंतर आपण धाब्यावर पक्षींना आपण बोलवतो कावड्याला. मग तो कावडा काय आपला बाप आहे का? तर म्हणजे किती आडानी दुनिया आहे. परमात्मा कस काय तारणार? तर ह्या गीतचा अर्थ हा आहे. निर्जीव पत्थर को देव बनाया सजीव बकरा काटा, निर्जीव पत्थर को देव बनाया सजीव बकरा काटा. मांस मांस ने भूत निखाया देवों के आगे छीटा. आडानी दुनिया प्रभु जी कैसे तारियो, आडानी दुनिया प्रभु जी कैसे तारियो. म्हणजे आपण जिवंत बकरा काटतो आणि दगडाची मूर्ती असते पत्थर, त्याला आपण जिवंत बकरा काटतो आणि मूर्तीला आपण काय टाकतो? रक्त टाकतो. आणि जे हड्डे असतात ते मनुष्य खातं. म्हणजे किती आडानी दुनिया आहे. म्हणजे पत्थरला आपण जिवंत बकरा काटतोय, तर परमात्मा कसं तारणार आहे? तर आडानी दुनिया प्रभु जी कैसे तारियो. तांबे का जब नाग बनाया पूजे लोग भाई, तांबे का जब नाग बनाया पूजे लोग भाई. सच्चा नाग घर में निकला लो डंडा लगवाई. आडानी दुनिया प्रभु जी कैसे तारियो, आडानी दुनिया प्रभु जी कैसे तारियो. आपण खरंचचा नाग निघतो तर आपण त्याला काठी घेतो आणि तांब्याच्या नागाची पूजा करतात. तर किती आडानी दुनिया आहे. जेव्हा नागपंचमी असते तर आपण नागाला दूध पाजायला जातो, वारूळ असते आणि तिथं कधी खरंचचा नाग निघाला तर आपण पडतच घाबरून येतो. आणि जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा आपण कोणाला याद करतो? साप कधी दिसला तर आपण पहिले मायला नाही याद करत, बापाला याद करतो. आणि काटा कधी टुसला तर आपण आईला याद करतो. तर जास्त दुःख येतं तेव्हा आपण परमात्माला याद करतो आणि छोटंसं दुःख आलं तर आपण आईला याद करतो. तर किती आडानी दुनिया आहे. तर परमात्मा कसा तारणार आहे आपल्याला? कहत कबीरा सुन लो भाई, कहत कबीरा सुन लो भाई. सच्चा देव को छोड़ दिया भर भूत घर पानी. आडानी दुनिया प्रभु जी कैसे तारियो, आडानी दुनिया प्रभु जी कैसे तारियो. प्रत्येक आपण एकच देवाला ओळखत नाही. परमात्मा एकच आहे, पण आपण अनेक देवांची पूजा करतो. अनेक भक्ती मार्गामध्ये साधू संतांचं काय करतो? सेवा करतो. सेवा करणं म्हणजे पाणी भरणं. आणि जो खरंचचा देव आहे त्याला आपण विसरून जातो. तर संत कबीर पण म्हणतात की तुम्ही एकाला आठवण करा. संत कबीर कहता है सच्चा देव को छोड़ दिया भर भूतगर पाणी. म्हणजे सच्चा देवाला सोडून देतो आणि अनेक देवांना आपण त्यांच्याकडे जातो. तर शिवबाबा परमात्मा निराकार एकच आहे आणि त्यांना तुम्ही आठवण करणार तर आपल्याला भरपूर शक्ती मिळेल, ताकद मिळेल. तर
हे गीताचा अर्थ हा जे की आडाणी दुनिया आहे, या आडाणी दुनियाला परमात्मा कसा तारणार आहे. आपण खरंच सेवा करायला पाहिजे जिवंतपणे. मेल्यानंतर आपण मंडप टाकतो, बॅनवाजा लावतो, लोकांना खाऊ घालतो आणि जिवंतपणे जो परिवार आहे, आई वडील आहे, जे पण आहे त्यांना पण टायमावर भोजन देत नाही आणि मेल्यानंतर आपण लोकांना खाऊ घालतात. ते उपयोग काय आहे? कावडा काय आपला बाप आहे का? आपण धाब्यावर जातो आणि श्राद्ध करता, पित्र करता आणि कावड्याला बोलवता. कावडा असं कधी म्हटलं तुमचा बाप कावडा बनणार आहे तर किती आपल्याला राग येणार. तर शिवबाबा म्हणतात मनुष्य हा मनुष्य बनतं, पशु पक्षी हे सगळं चुकीचं आहे. फक्त तुम्ही त्यांना खाऊ पिऊ घाला की त्याचं पुण्य तुम्हाला पण मिळेल. पण लोकांची वेगळी प्रथा आहे. तर ही आडाणी दुनिया आहे आणि शिवबाबा येऊन या आडाणी दुनियाला ज्ञान देऊन आपल्याला काय करताय, तारणारे ते. आपण सगळे भक्ती मार्गामध्ये काय हे करा ते करा, तर आपली बुद्धी काय झाली, भटकून गेली आहे. तर आपल्याला तारणारा कोण आहे? परमात्मा. तर हा या गीताचा अर्थ हाच आहे. ओम शांती.